प्रचार अंतिम टप्प्यात 15 जानेवारीला निवडणूक होणार. काय चाललंय अप्पा? झाली वाटतं निवडणुकीची तयारी? ये की बाब्या ये. काय म्हणताय? काय चाललंय बाब्या? झाली का निवडणुकीची तयारी सगळी? वय झाली की. अच्छा, मग आता काय निवडणूक झाल्यावर काय करणार? निवडून आल्यावर काय होणार आता पुढं? निवडून आल्यावर होय. निवडून आल्यावर बघा मी सर्वात आधी हसणार. असं हसणार आणि सगळ्यांना असं नमस्कार करणार. मग पुढं काय करणार? असं काय एकदम गळाभेट करणार. मग ते गळाभेट केल्यावर ते सगळे कार्यकर्ते असं गुलाल उधळणार. गुलाल उधळल्यानंतर सगळं ते मी असं म्हणजे गुलाल भरून जाणार मी पूर्ण. मग घरी जाणार. घरी जाऊन मग मी आंघोळ करणार. काम काय करणार ते सांगा ना. सांगा सांग. आंघोळ करणार, जेवणार आणि रात्र मस्त झोपणार रात्री. आणि मग उद्या सकाळी उठल्यानंतर कसं आहे माणूस टाकलेला असतो. हे मात्र खरं आहे की निवडून झाल्यावर सगळं गुलाल वगैरे खेळून करून टाकलेलं असतं. मग पुढचं की आता 15 दिवस थकायचं म्हणजे काय चेष्टा आहे गो. मग कसं आता सगळ्यांनी फोन येणार. काय चाललंय बाबा, अभिनंदन हे. मग त्यांना उत्तर देत बसायचं. थँक्यू, धन्यवाद असं बसायचं. मग नंतर नाही माझ्या डोक्यात विचार चालू आहे बरं का बाबा. मग कुठंतरी फिरायला जावं म्हणतो कुठंतरी. आपण मी म्हणतोय तुम्ही निवडून आल्यावर करणार काय पुढं? नंतर आता निवडून झाले फिरायला जायचं काय ना नंतर फिरायला जाणार. कसं आहे आता 15 दिवसाचा थकवा म्हणजे फिरायला जाणार. मग तिथनं आल्यानंतर का नाही फिरायला जाऊन आल्यानंतर एक थार घ्यावं म्हणतो. थार फोर व्हीलर चारचाकी गाडी चांगली आहे. थार चांगली आहे गाडी, ती चांगली आहे. कसं आहे थार घेतल्यानंतर मग एक 100 एकर जागा घ्यावं म्हणतो मी. जागा शेतजमीन चांगली तिकडं. आपण तुम्ही सगळं स्वतःच सांगा. पल्याडल्या वावरात चांगली मस्त आहे. 100 एकर घेणार. 100 एकर? मग तिथं काय करणार? तेवढं ते बंगल्याचं काम एक अर्धवट राहिलंय ना, ते पूर्ण करून टाकतो. तुम्ही काय म्हणतोय? आता निवडून आले, तुम्हाला मतं दिलेत लोक. कोण? नागरिकांनी मतं दिलेत नाही नगरचे लोक. दिलीत की. आता त्या नागरिकांसाठी तुम्ही गल्लीतल्या समस्या कसं काढणार? नागरिकांनी मतं दिलीत बरोबर आहे हो. पण त्यांना मी पैसे सुद्धा दिलो. एका मताला 500-500 1000 रुपये हो. आता 500 पैसे त्यांना पैसे दिले म्हणून तुम्ही कामच करणार नाही? मग बरोबर आहे की. अहो काही लोक पैसे न घेता पण मत केले असेल ना. काय सांगायचं तुम्हाला. मतदानाला चला म्हणले की पैसे दिला ना तुम्ही. पैसे द्या असं म्हटल्यानंतर आम्ही करणार काय. शेवटी पैसे वाटायला लागले. म्हणजे तुम्ही पैशाचं जोरावर आलो निवडून. मग काय म्हणजे कामच होणार नाही. आता 5 वर्ष काय करणार? 5 वर्ष म्हणजे बघा सांगले आता तुम्हाला प्लॅनिंग. 5 वर्ष फक्त हेच करायचं. त्या लोकांनी ड्रेनेज लाईन नको, त्या लोकांनी रस्ते नको, त्या लोकांनी नळाला पाणी नको. त्याला हे जर मला सांगा तुम्ही, हे जर पाहिजे असतं पैसे मागितले असते त्यांनी. काय सांगायचं आता, कोणाकडून बोलायचं कळेना मला. आता काही लोक गरिबाची समस्या एवढी झाली. रस्ते गल्लीमधले लाईटी बरोबर नाही, पाणी येत नाही, गरीबाचं नुकसान आहे, त्यांच्या घरात संडास नाही, लोक जातात बाहेर, एवढं त्रास होत आहे. ते नंतर कधीतरी बघू पुढं. आधी कसं माहितीये का, आधी आपलं मी बघावं लागलं ना. पैसे गेलेले आहेत. आता का बघा इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणतात. इन्व्हेस्टमेंट आपण ना इन्व्हेस्टमेंट केलेली. इन्व्हेस्टमेंट आता इन्व्हेस्टमेंट म्हणता तुम्ही. एका व्यवसाय का इन्व्हेस्टमेंट करायला ते काय म्हणता तुम्ही? बिझनेस आहे. कुठलं? हे जे आता मतदानासाठी तुम्ही मत घ्यायला 500-500 रुपये दिलेत म्हणता, ते इन्व्हेस्टमेंट आहे म्हणता तुम्ही. मला तर सांगा तुम्ही, मताची जर खरेदी विक्री झाली तर तो धंदा झाला का नाही? हे बघा तुम्ही सांगा. आता आपल्या जो कायदा आहे, आपला घटना आहे, देशाची घटना, घटना श्रीमंत असू द्या नाहीतर गरीब असू द्या,
प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार दिलेला नाही. हो हो काय श्रीमंताला 10 मताचा अधिकार दिले, गरीबाला 1 मताचा अधिकार दिला, असं काय आहे का? नाही नाही ना. सगळ्यांना मत एकच. त्या कायद्यासमोर, त्या घटनेसमोर सगळेजण समान आहे. हो बरोबर आहे. कोण पैसे मागतंय तर कोण फुकट करते. मला सांगा, तर असं झालं तर मग आम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट आम्ही काढायची कशी? मग पुढं काय करणार आपण? पुढं हा म्हटलं की थार घेणार आहे, बंगले घेणार आहे, नंतर आपलं शेत घेणार आहे, आणि मग नंतर बघू. मग पुढच्या वेळेस शेवटच्या टप्प्यात असतील ना निवडणूक, त्याच्या आधी महिन्यात 2 महिने काम करायचं. विकासाचं काय म्हणणार? विकासाचं हा विकासाचं करू की आपण, फोटो बिटो काढून मस्त असं कुदळ मारताना येऊन हे विकास म्हणता काय? असं फोटो काढा कुदळ मारताना, कुदळ हा हा कुदळ मारताना फोटो काढायचा एक, आणि फोटो असा सोशल मीडियावर टाकायचा असा. हा. मग त्याला काय वाटतं माहिती का, हे मस्त काम चालू आहे, पण असं पेंडिंग ठेवायचं. हा मग त्यानंतर पुढं काय होणार अजून? पुढं काय बघू आता, पुढं काय होते. मग संपलं 5 वर्ष याच्यातच गेले. हा नंतर नाही, कसं आहे माहिती का, जनता लई भुळे हो, तुम्हाला माहित नाही बाब्या, हा जनता लई भुळे. हे मात्र खरं आहे अप्पा. 5 वर्ष मी काय केलो, मी थार घेतलो, मी बंगला घेतलो, मी शेत घेतलो, मी फिरायला गेलो, मी आयश केलो, मजा केलो, सगळं हिसाब. आपली जनता भोळी आहे हो, तुम्हाला माहित नाही. कसं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आणि कसं काढायचं हे तुम्हाला माहित नाही. जाऊ द्या, तंबाखू असेल तर द्या. आपण विसरून आलो घरी. मी म्हणलं मग राहू द्या. आता काय शेतात काय थारच घ्यायला लागलो आप्पा तुम्ही. आता लई लोकांचं नुकसान व्हायला लागलंय आप्पा. ज्याला पैसे दिले त्यांनी मत दिले, आणि ज्याला पैसे नाही दिले तरी पण त्यांनी मत दिले, पण त्यांचं पण नुकसान आहे आप्पा. लक्ष द्या आप्पा, ज्याच्याकडे त्यांनी पैसे नाही घेतले निदान त्याच्याकडे तर लक्ष द्या. बाब्या, जास्त टेन्शन घेऊ नको. टेन्शन तुला मी घेऊन जातो, चल येड्या, तुला मी घेऊन जातो थारमध्ये जाऊन फिरायला. आपण आल्यावर येडा आहे का, चल.